आमच्या गावात तर 550 पोरं बिना लग्न येते वयाच्या 30च्या पुढची 40च्या आतले. तुमच्या मसरमध्ये पोरांची लग्न होते ते का पटापटा? खोटं बोलायचं नाही, मी नावासहित सांगेन कोण कोण राहिले होते ते का नाही ना? कशामुळे ताद्या नाही ना? कशामुळं मुलींच्या अपेक्षा वाढल्या. मुलींच्या अपेक्षा वाढल्या नाही, त्या मुलींच्या आयांच्या लय अपेक्षा वाढल्या त्या. मी तर म्हणतो पहिल्यांदा पोरीची पत्रिका बघू नका, पोरीची आईची पत्रिका बघा. लय अपेक्षा हिची मुठ्ठी. एखादं जर स्थळ आलं मुलीला, लगेच मुलीची आई म्हणते बघा, मुलगा मुंबईला पाहिजे, सासू सासरं नसावं, म्हणजे मेल्याला असावं. दी ग दी दी दी. हात जोडून विनंती आहे, काळानुसार बदल करा, काळानुसार बदल करा. पोरगा निर्व्यसनी असू द्या, हिंदू धर्मावर प्रेम करणारा असू द्या, गळ्यात तुळशीची माळ असू द्या, आणि चांगलं शेती करणारा पोरगा असू द्या, बिंदास पोरगी देऊन टाका. पुरीचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. शेतकरी राजा आहे, शेतकऱ्यांना सुद्धा मुली द्या.